नमस्कार. आज आपण डाळी पोहे कशी करायची आहे ते पाहणार आहोत. या डाळीसाठी एक वाटण तयार केले जाते व ही डाळ वाटून केली तर अगदी चविष्ट बनते. चला तर मग डाळी पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहून घेऊयात. डाळी पोहे करायला आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. वाटण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 4 चमचे ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर आणि जिरं. जिरं हे खूप महत्त्वाचं घटक आहे. त्यानंतर फोडणीकरिता आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, राई, हिंग आणि तेल. इकडे मी 1 कप तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. तुरीची डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून 1 तास भिजत ठेवायची आहे. त्यानंतर कुकरमध्ये टाकून त्यात टोमॅटो, मीठ आणि हळद टाकून 7 ते 8 शिट्या करून घ्यायची आहे. 7 ते 8 शिट्या केल्यानंतर ही डाळ व्यवस्थित शिजली जाते. हे बघा, टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजले गेलेले आहे. सर्वात प्रथम डाळी पोहे करायला आपल्याला एक वाटण लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं, थोडी कोथिंबीर, लसूण, मिरची आणि जिरं टाकून घ्या. जिरं हे खूप महत्त्वाचं घटक आहे. जिरं टाकल्याने डाळी पोहेला सुगंध छान येतो. आता थोडं पाणी टाकून हे सर्व जिन्नस अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करा. तेल तापल्यावरती त्यात मोहरी टाकून घ्या. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. त्यानंतर थोडीशी हिंग टाका. 1-2 मिनिटं परतून घ्या. त्यानंतर आच कमी करून त्यात शिजलेली डाळ टाकून घ्या. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्या. आता मध्यम आचेवर डाळीला उकळी काढून घ्या. डाळीला उकळी आली की आच पुन्हा कमी करून त्यामध्ये हे तयार केलेले वाटण टाकून घ्या. थोडंसं पाणी टाकून घ्या. आता 5 ते 10 मिनिटं मंद ते मध्यम आचेवर डाळीला उकळी काढून घ्या. पाच ते 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वाटण व्यवस्थित डाळीमध्ये मिसळलेलं आहे व आपली डाळी पोहे तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून आपण ही डाळी पोहे एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही डाळी पोहे गरमागरम भातासोबत अगदी चविष्ट लागते. जर तुम्हाला ही डाळी पोहेची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.